चला सामन्याला सुरुवात होते. टीम मॉडेल ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. टीम मीटिंग आणि स्ट्रॅटेजी आखले गेले. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत खेळपट्टीवर. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता मनोज पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत सागर भोईर गोखिवरे यांच्या माध्यमातून त्यांना ऑनलाईन जीपे 500 रुपये केले गेलेत. त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. जर या मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मनोज प्रकाश पाटील आपण पाहतायत. सध्या जय भोईर मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. टिवरी स्पोर्ट्स टिवरी हा संघ प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. फ्लॉट स्लाइड मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. सत्यसाई चषक 2026. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रकाश स्ट्रायकर एंडकडे पहिला बॉल. इथे मात्र पहिलाच बॉल आत आला. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. चांगली गोलंदाजी आज प्रमोद. जर आपण पाहिलं तर संपूर्ण दिवस मनोज हे नाव चर्चेमध्ये आहे. आजच्या संपूर्ण रात्रीत जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी मनोजनं प्रत्येक मॅच मध्ये करून दाखवली आहे. इथे मात्र हा बॉल डाव्या एष्टीवर पडला. पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत आले. तिथे व्हाईटचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र 0-1 1 वर. चांगली गोलंदाजी ती मनोजनं आज केली आहे. प्रकाश एक एक्सपिरियन्स खेळाडू. तो सध्या स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळतोय. चांगला बॉल समोरून फिरवलाय आणि तेवढाच खाली राहिला होता. अचंबित करणारा हा बॉल सरप्राईज करून गेलाय. विकेट किपर संतोष जाधव पिण्याच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल फिरवला. फिंगरचा काय वापर करत असताना पाहायला मिळतोय. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. डॉट बॉल. या वेळेला आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत या वेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज बाद आहे का, हा मोठा प्रश्न चिन्ह पाहायला मिळतो. आणि पंच तिथे शुअर आहेत की या वेळेला पोहोचलेत. ऑलमोस्ट संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रकाश पाटीलच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. थोडासा उशीर केला आणि पहा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करत असताना मात्र फिल्डर आले. फिल्डरने थोडीशी या वेळेला आपण पाहिलं तर उशिराने फेकी केली आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट. वेगवान रनिंग बिटवीन विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा या राफलकावर आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. आणखी एक चांगला दर्जेदार बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोखिवरे अशी एक तगडी मॅच सध्या मैदानाच्या आतमधनं आपण पाहतोय. मनोज काय अप्रतिम गोलंदाजी केली या गोलंदाजानं. अचूक टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी करताना फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम ते सध्या मैदानामध्ये करतोय. प्रकाश पाटील एक एक्सपिरियन्स बॅटर. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र आतापर्यंत त्याची बॅट ती शांत राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फिरवला. पुन्हा एकदा वळवलंय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मधनं. तो धावून येण्याआधीच बॅकअपचा जो खेळाडू आहे त्याने चेंडूला स्टॉप केलं. इथे मात्र खराब फेकी आणि त्याचा फायदा तो तिथे मिळत असताना पाहायला मिळालाय. वेगानं धावून तर गेला. मात्र कलेक्शन केल्यानंतर थ्रो तो तेवढाच इम्पॉर्टंट असतो. त्यामध्ये चुकी ती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे या 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ. तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर फक्त 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. प्रकाश आणि भौमित असे 2 बॅटर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर प्रकाश पाटील ज्यानं 5 बॉल फेस केले आणि त्यामध्ये धावा बनवल्या 4 तर एक एक्स्ट्राच्या स्वरूपानं धावसंख्या 5 वर. पुढचा बॉल या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल. मनोज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे प्रकाश पाटीलच्या विरोधात. यावेळेस मात्र चांगला बॉल देहेष्टीवर येऊन आदळला. एक सिंगल ती मिळवण्याचा उद्देश आहे आणि एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. ओव्हर क्रमांक 1 ची ती इथे समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीस धावफलकावर फक्त 6 धावा आहेत. आजची नाईट जर आपण प्रमोद पाहिली तर प्रत्येक मॅच मध्ये मनोज याच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय.
पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6. अगदी तू योग्य जो उल्लेख केला मनोज, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याने भल्या भल्या मात्र फलंदाजांसमोर चांगली गोलंदाजी करताना त्यांना सळो की पळो करून सोडलंय आणि चांगल्या गोलंदाजीचं एक परफेक्ट निशाणी दाखवले की मी चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात फलंदाज कोणीही असो, संतोष जाधव पिण्याला आपण पाहतायत एक हरुन्नरी खेळाडू, परंतु एका साईडला 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळतो प्रकाश पाटील, एक्सपिरियन्स आहे. भूमित सारखा खेळाडू आपण पाहिला तर अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पोटेन्शियल आहे. या दोन्ही खेळाडूंकडे तेवढंच कॅलिबर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने थोडासा खाली राहिला. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी, डॉट बॉल. अगदी चांगला बॉल, वेगावर स्वार झालेला पिण्या, ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय आणि दर्जेदार गोलंदाजी करतोय. प्रकाश पाटील याच्या बॅटच्या पट्ट्यातनं निसटत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक डॉट बॉल आलाय. कमी गतीने टाकला, ओळखला, त्याला हवेमध्ये उडवलंय क्षेत्ररक्षक, तो बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी. विकेट डाऊन. फलंदाज प्रकाश पाटील, त्याला माघारी परतावं लागेल. पहिला झटका लागलाय टीम टिवरी स्पोर्ट्स टिवरीला. प्रकाश बाद. ऑन साईडला फ्लिक केलं होतं, परंतु डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही आणि सरळ बॉल मात्र भावेश पाटीलच्या हातामध्ये विसावला. संतोष जाधव, म्हणूनच मी म्हटलं की हर हुन्नरी एक असा खेळाडू पाहायला मिळतो, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला फटका तर चांगला होता, परंतु उंची जास्तीत जास्त बॉलने गाठली होती आणि त्यामुळे डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. जर हा बॉल कदाचित फ्लॅट गेला असता तर चांगला एक षटकार पाहायला मिळाला असता, परंतु प्रकाश पाटीलचे प्रयत्न थोडेसे तोकडे पडले आणि इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 6ला पहिला धक्का टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमला 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता. इथे जर आपण पाहिलं तर थोडंसं कमी गतीने टाकला होता, चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता. प्रकाश चेंडूच्या रेंजमध्ये तर आला होता, रेषेमध्ये आला होता आणि तिथे मोठा फटका तो त्याला खेळायचा होता, मात्र जे डिस्टन्स त्याला क्लिअर करायचं होतं ते क्लिअर झालं नाही. नाईट क्रिकेटमध्ये हे चित्र सातत्याचं आहे की दिवसाप्रमाणे चेंडू ट्रॅव्हल होत नाही. त्याची ताकद आणि टायमिंग दोन्ही प्रॉपर करावं लागतं, तेव्हाच बॉल दूरवर सफर करत असताना पाहायला मिळतोय. रोशन आलाय नवीन. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलवर जोपर्यंत झेपावला, 1 रन कंप्लीट केली आहे. डबल करता प्रयत्न आहे आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 1 विकेटच्या पतनानंतर 3 चेंडूचा खेळ, समाप्ती एखेरीस. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्यामुळे लगेच पिण्याने सांगितलं की थोडंसं माइंड वापर. आणि हेच सिंग लँग्वेज जे असतात त्या मात्र खूप महत्त्वाचे असतात. यावेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने ऑन साईडला खेळलं गेलंय. 1 रन्स तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फिकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट झालेत आणि हा ना करता करता दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीम सध्या आत्मविश्वासाने दोन्ही फलंदाज बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. निश्चित चांगला निर्णय घेतलाय. सिंगल डबलवर लक्ष केंद्रित केलंय, कारण पिण्यासारखा एक कसलेला गोलंदाज तो बेपक्षामध्ये आहे. जर मोठे फटके त्याच्या विरोधात येत नाही तर मग सिंगल डबलनं धावफलकाला रोटेट ठेवणं ते गरजेचं आहे. एखादा खराब बॉल त्यावर चांगला फटका जर खेळला तर धावसंख्येला कव्हर करता येईल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी होतीये. इथे मात्र फुलटॉस होता, ज्याला मिड विकेटकडे वळवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉलवर. थोडंसं फंबल पुन्हा एकदा पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षणाचा सिलसिला तो जारी आहे. गोलंदाज अगदी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत, मात्र क्षेत्ररक्षक ते हवी तशी साथ ते देताना पाहायला मिळत नाहीये. 1.5 नंतर धावफलकावर 12 धावा 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम टिवरी स्पोर्ट्स टिवरी. 12वर 1, 5 बॉलचा खेळ झालाय. संतोष जाधवने आतापर्यंत फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केलेत. एक सफलता महत्वपूर्ण मिळवली. रोशन टू भूमित. अप्रतिम चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. राईट्स केलं होतं या बॉलला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी, काय बॉल डिलिव्हर केला होता, तेवढाच भन्नाट वेग आणि जणू काही परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाला सुगंध करून जाणारा या मात्र मातीचा जरूर आपण पाहू शकतायत. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग बाय संतोष जाधव पिण्या.
अगदी चांगला बॉल होता तिथे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की शिटी वाजवत जाणारा बॉल, फलंदाजाला जागते रहोचा इशारा देऊन जाणारा हा बॉल जो पिण्याकडनं पाहिला मियाला. खांद्याचा चांगला वापर केला, आपटून टाकलं होतं आणि अगदी परफेक्ट बाउन्स तो मियाला. 3 ओव्हरची मॅच आहे आणि ज्यामधलं जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकं ती कंप्लीट झाल्यात आणि तदनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फक्त 12 आहे 1 विकेटच्या पतनानंतर. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता एक नवीन गोलंदाज त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. तिसऱ्या ओव्हर करता जर आपण पाहिलं तर पार्थ आलाय. बघूया पार्थ पार्थ आलाय. बघूया पार्थ कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. फलंदाजाला आतापर्यंत तर 2 गोलंदाजांनी पूर्ण अडकवून ठेवलंय, बंदिस्त केलंय, शांत ठेवलंय. बघूया येणाऱ्या बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे पार्थच्या माध्यमातून केली जाईल. कुठल्या टप्प्यावरचा मारा तो त्याच्या वतीने इथे अद्यावत केला जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होते. रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल फलंदाज बाद. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज शशी ज्याला फलंदाजी करण्याकरता धाडले गेले. थोडीशी पडझड ती पाहायला मिळते कारण धावसंख्या संकुचित आहे. धावफलकावर 12 रन्स लागल्यात. दुसरं षटक ते संपलंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. इथनं गिअर चेंज करावं लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावी लागेल. मोठे फटके ते खेळणं बंधनकारक आहे, गरजेचं आहे. जर तुम्हाला एक ठोस चांगली टोटल लढण्याजोगं बळ ज्याला आपण म्हणतो ना, ते लढण्याजोगं बळ जर तुम्हाला निर्माण करायचं आहे तर मग भौमित आणि शशी यांना आक्रमकतेनं खेळ मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. पार्थ आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. चांगला बॉल आहे. यावेळेस पुढच्या एकदा फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पडलं. खरं तर चेंडू कळालाच नव्हता, त्यामुळे जिथे वळवायचा होता तिथे वळाला नाही. बॉल टप्पा खाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कट झाला, बाहेर निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हीच खासियत राहिले पार्थ या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना समोरून तो फिरवतो हा बॉल आणि त्यामुळे बाहेर निघणाऱ्या बॉलला ते खेळू शकत नाहीयेत. इथून पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. सुपर बॉलिंग रोशनला यावेळेला आपण पाहिलं तर सध्या भूमीतला आपण पाहिलं तर बांधून ठेवलं गेलंय. काय क्वालिटी ऑफ बॉलिंग पाहायला मिळतंय. टप्पा अचूक पद्धतीने येतोय, फिरलाच नाही बॉल, सरळ मात्र यावेळेला निघून गेलाय. सबमरिंग डिलिव्हरी आणि भूमीत स्ट्रोक चेक करत असताना पाहायला मिळतोय. त्याचे चेहऱ्यावरचे रिॲक्शन सांगतायत की थोडंसं कुठेतरी अडखळत खेळत असताना पार्थने त्याला मजबूर केलंय या 3 बॉलमध्ये. सुपर अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक कामगिरी करताना पाहायला मिळतोय मिस्टर पार्थ. पुढील बॉल पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर भेदक मारे पाहायला मिळत आहेत. भूमीतला आता सॅक्रिफाईस विकेट करावी लागेल आणि इथे विकेट डाऊन, फलंदाज बाद. काय अप्रतिम गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. हे बघा तिथे चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा वळवलं, फलंदाजाच्या नजरेतनं हटला आणि त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. खूप चांगली विकेट किपिंग सुद्धा पाहायला मिळते आणि अगदी चेंडूवर आपली कलाकारी, आपली अदाकारी ती दाखवत असताना पाहायला मिळतोय. पार्थ 4 बॉल टाकले, 2 विकेट मिळवल्यात. कुठल्याही प्रकारची धाव ते आतापर्यंत त्याने खर्च केलेला नाहीये. ही शेवटची मॅच अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात जो संघ जिंकेल तो अर्नाळा टीम बरोबर खेळणार आहे आणि अर्नाळा टीम सुद्धा तोच संघ घेऊन खेळणार आहेत. आज ज्या अनुषंगाने आज जे खेळाडू खेळलेत अक्षय, तेच खेळाडू उद्याच्या दिवसात प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतील. आणि तसेच आता जो संघ जिंकेल ती सेम टीम तुम्हाला उद्याच्या दिवसात खेळावी लागणार आहे. याची दखल आत्ताच आम्ही तुम्हाला सूचित करतो. उद्याच्या दिवसात कोणत्याही प्रकारची सबब आणि कारणं चालणार नाहीयेत, त्यामुळे नो एक्सक्यूज. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस होता. फुल टोल वसूल करण्याच्या इराद्यानं तर खेळलंय. क्षेत्ररक्षक म्हणतोय आयुष्यमान भव, त्यानं जीवनदान दिलंय.
हिने जीवनदाना बरोबर रन्स किती दिल्यात त्याही तिथे तपासल्या जातील. रिप्ले तो तुम्हाला इथे दाखवला जातोय आणि त्यानुसार कळेल आपल्याला की किती धावा आहेत. फुलटॉस होता आणि त्याला उंच हवेतनं उडवला तिथे. इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तो चुकी करतोय आणि त्यानंतर सीमारेषा पार गेलाय. नेमका किती धावा आहेत त्या तिथे तपासल्या जातील. आमचे तिसरे पंच ते चेक करतायत नेमका काय घडलंय, किती धावा आल्यात, त्या सर्व गोष्टी त्या तपासल्या जात आहेत. इट्स अ 4 चौकार आहे. चौकाराचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आला. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. डावातील शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. 16 धावा दाफलकावर लागल्या. 3 ओव्हरची ही मॅच आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर पूर्णपणे शांत ठेवलं होतं. याही वेळेस तिथे गोलंदाजानं विकेट करता संधी निर्माण केली होती. पार्थनं अगदी दर्जेदार गोलंदाजी केली या अंतिम षटकामध्ये. पार्थ आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलं. इथेही झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या पळून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि तब्बल 3 रन 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली इथे 19. येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 20 या धावसंख्येचं लक्ष आहे. टीम गोखिरे संघापुढे कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. याआधी काही इन्स्ट्रक्शन प्रमोद शेडगे यांच्या माध्यमातून आपल्याला दिली गेली. हा बहुधा आजचा शेवटचा सामना आहे. उद्या मात्र तुम्हाला सेम टीम खेळावं लागेल. ज्या दोन्ही टीम आहेत सेम टीम उद्या ती मॅच खेळतील आणि किती वाजता बोलवायचं आहे? बरोबर 6 वाजता उद्या संध्याकाळी दोन्ही टीमला रिपोर्टिंग करायची आहे. व्हायचं आहे. विजयासाठी 20 धावांचं लक्ष्य 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 20 रन. टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 19 रन हे फलकावर लगावले. कोसमाई क्रीडांगण आणि अप्रतिम असं आयोजन या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलं तर बरेच खेळाडू येऊन गेलेत. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात आणि उद्याच्या दिवसात सुद्धा चांगले संघ चांगले खेळाडू पाहायला मिळतील. प्रत्यक्षात कोणता खेळाडू येतोय या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ते सुद्धा पाहण्यासारखं असेल. चला 2 बॅटर घाई करा. संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद असेल.
सध्या दाऊ भाऊ मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच टिवरी गावामध्ये गेल्यानंतर विचारपूस त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. अनेक फंक्शनमध्ये त्यांचं इन्व्हिटेशन असतं. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. संतोष जाधव पिन्या अँड भावेश पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. मध्यरात्रीची ही वेळ 2:50 घड्याळात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावांचं लक्ष्य आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अमन गेल्या मॅचचा हिरो. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. 18 बॉल 20. इथे जर मनाने चांगलं तुम्ही खेळलात, सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात, तुमचा अप्रोच इंटेंट काय आहे पहिल्या चेंडूपासून याकडे जेव्हा तुम्ही फोकस करतील त्यावेळेला चांगला खेळ निश्चित स्वरूपात होईल. परंतु मनाने जर तुम्ही पराभूत झाले तर कधीही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिंकता येणार नाही. त्यामुळे मनाला भरारी द्या, उभारी द्या, की नाही मी सर्वोत्तम खेळाडू आहे. एक महान विजेता होण्यासाठी याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आय एम द बेस्ट. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अमन, त्याला सामोरे जाईल संतोष जाधव पिन्या. अनेक चांगल्या खेळी केलेल्या आहेत आपल्या करिअरमध्ये. विजय जाधव याचे बंधू पाहायला मिळत आहेत. 4 बंधू खेळताना पाहिले मी एकाच संघामध्ये गोखिवरेच्या. मग त्यामध्ये विजय जाधव असेल, भरत जाधव असेल, संतोष जाधव असेल, शंकर जाधव असेल. हे 4 बंधू आपल्याला पाहायला मिळाले. एक काळ त्यांचा सुद्धा पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त यावेळेला दिशा दिली गेले आणि फक्त चेंडूला दिशा देत असताना 2 रन्स तर मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातील. काय समंजसपणाचं क्रिकेट आणि दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढंच तालमेलची कमी नाहीये. अंडरस्टँडिंग आणि त्यांचं बॉन्डिंग पाहायला मिळतं. एकमेकांवरचा विश्वास, आत्मविश्वास, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर खातं ओपन करतोय संतोष जाधव पिने आपल्या बॅटमधून 3 रन. चांगला फटका होता. जबाबदारी ती स्वीकारली आहे. पिण्यानं ते दिसलं पहिल्या फटक्यावर. तिथे लेट कट केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला सीमारेषेच्या दिशेनं धाडलं. 3 धावा पळून पूर्ण केल्या. चांगली रेडिंग बिटवीन विकेट ती आपल्याला पाहायला मिळाली. भावेश तो मैदानाच्या आतमध्ये या टीमचा कॅप्टन आहे आणि इथे त्याला महत्त्वाचा रोल तो अदा करावा लागेल. टार्गेट खूप मोठं नाही आहे. मात्र नाईट क्रिकेटमध्ये याच पद्धतीचं छोटं टार्गेट ते कधी मोठं बनून जातं ते कळत नाही आणि तशीच एखादी मॅच इथे काही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र खूप चांगला प्रयत्न इथे सॉफ्ट हँडलला खेळले. गोलंदाज तिथे चाणाक्षर दाखवतोय आपली बुद्धिरीत्या वापरतोय. वा वा लाजवाब अप्रतिम डायरेक्ट हिट ती तिथे पाहायला मिळाली आहे. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केली आणि त्यानंतर बॉलला डिरेक्टली स्टंपवर आदळवलं. माघारी परतवले फलंदाज भावेशला. एक मोठा झटका लागलाय टीम गोखिरेला. भावेश बाद. इथे यावेळेला सॉफ्ट अँड नरम हाताने खेळला गेला होता. मात्र फक्त दिशा दिली होती. त्यानंतरचे एफर्ट पहा. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो आणि डिरेक्ट हिट यावेळेला अमनचा थ्रो विजेच्या वेगाने पाहायला मिळाला. फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली होती. पहा जवळजवळ आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर आले. गोलंदाजी करत असताना सुद्धा आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट. वा काय फेकी यावेळेला पाहायला मिळाली. भावेश पाटीलला परतावं लागलं. इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. भारत कदम खूप चांगली स्कोरिंग करत असताना मानव धनु असतील, साहिल पाटील असतील, विश नेटवर्कची संपूर्ण टीम, मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट आणि त्याचप्रमाणे राज निजाई यांना आपण पाहतायत. आमचे कॅमेरामॅनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 4 धावा 1 गडेच्या मोबदल्यामध्ये गोखिवरे टीम सध्या बॅटिंग करत असताना 16 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मॅच रफ अँड टफ होईल का याकडे लक्ष असेल. साहिल पाटील दर्शवतील सध्या वॉचिंग किती करतायत याही वेळेमध्ये. 46 पहा अजून सुद्धा मात्र यावेळेला ते श्रोते या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. म्हणजे दोन्ही गावातील काही श्रोते अजून सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. राहुल जॉनच्या बॅटमधून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला
परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही आणि यावेळेला सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. प्रकाश पाटील एक सिनियर खेळाडू या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळतो. 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी होती या मॅचला. ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा मारा असणं गरजेचं आहे, अगदी तोच मारा इथे अद्यावत करत असताना गोलंदाज अमान. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला बीट करताना पुढेच एकदा विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. राहुल जॉन अंडर प्रेशर बॅटिंग ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होतीये. राहुलला बंदिस्त ठेवलंय. थोडंसं कानमंत्र देतोय पिण्या. हितगुज करणं गरजेचं आहे. आपल्या साथीदाराला समजावणं गरजेचं आहे आणि ते काम सध्या पिण्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालंय. मात्र अमानची तारीफ करावी लागेल. कंडिशन जर आपण पाहिलं तर टीमच्या विरोधामध्ये आहेत, कारण एक लो टोटल जी धावफलकावर उभी राहिली आहे त्याचा पाठलाग करत असताना विपक्षी टीमला रोखायचे आणि ते रोखण्याचं काम करतोय सध्या. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं गेलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप कडे सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वेगाने वाढतीये, फ्लाय होतीये, जाऊन पोहोचतीये 8 वर. राहुल जॉनचं कौतुक करेन. त्यांनी चान्स घेतला यावेळेला, जोखीम पत्कारली. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिलं 5वा दिवस आहे, तिथे बॉल जो डिलिव्हर्ड झाल्यानंतर प्रत्येकजण बीट झालाय. परंतु इथे मात्र या वेळेला थोडीशी अंधाधुंदही मात्र बॅट फिरवली, परंतु 4 धावा सुद्धा मिळून गेला हा बॉल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलाय राहुल जॉनला माहिती आहे की इथून थोडेफार कुठेतरी हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतील. जरी स्कोर मात्र यावेळेला कमी असला तरी सुद्धा प्रेशर न घेताना यावेळेला चांगली बॅटिंग मला करायची आहे आणि त्या बाउन्स बॉलला एक अप्रतिम हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा एक धमाकेदार चौकार पाहायला मिळाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन गोखिवरे संघ. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. राहुल जॉनचा सिग्नेचर शॉट ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. लेग बायचा इशारा येईल. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 11 रन. परंतु इथे अमनचं सुद्धा मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या, त्यानंतर विकेट डॉट डॉट 4 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहतायत लेग बायचा इशारा. 12 बॉल 11 रन. त्या अगोदर आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. 2 दिवस ज्यांनी मात्र या स्पर्धेला समालोचन केलं, असे लिटिल चॅम्प म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, तुषार सोनोने, या आपण त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या तुषार सोनोने आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 2 दिवस डेफिनेटली चांगला आवाज पोचवला. या अगोदर कोसमाई चषकाला 15 फेब्रुवारीला त्यांचा सुद्धा आवाज पोचला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अजून त्याने बऱ्याच स्पर्धा कराव्या हीच आई चंडिका मातेचरणी प्रार्थना असेल. येणाऱ्या कालावधीमध्ये हा आवाज दुमदुमला पाहिजे, त्यासाठी त्याला कष्ट प्रामाणिक काम करावं लागेल आणि ते करेल यात मात्र शंका नाही आहे. तुषार सोनोने यावेळेला हलक्याशा हाताने अप्रतिम फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ बॉल निघून चाललाय. थर्ड मॅन क्लिअर करणारा हा अप्रतिम खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. बॉल चांगला होता, नो डाऊट. फक्त चेंडूला दिशा दिली. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतायत अशा प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट केले जातात. स्पेशली आपण पाहिलं तर सौरव गांगुली दादा, त्यानंतर आपण पाहिलं तर गौतम गंभीर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बरेच खेळाडूंनी मात्र अशा प्रकारचे शॉट सिलेक्शन करून प्रत्येकाची मन मोहित केलंय. या पण सचिनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तुषार सोनोने, एक उभारता समालोचक, जुचंद्र वाकीपाडाचा आवाज म्हणून ज्याची ओळख अंडरम पासून झालेला हा तो प्रवास आणि त्यानंतर हा ओरममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सचिनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या गजरात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जातं. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर मनीषजी पाटील यांनी सुद्धा आजच्या दिवसामध्ये जो आवाज या ठिकाणी जरूर ऐकायला मिळाला, नवघरचे अनमोल रत्न आणि या गावचे खार्डी गावचे जावई म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, या मनीषजी पाटील आपले यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन, जितू किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. दरम्यान विकेट डाऊन 17ला 2, 3 बॉलच्या समाप्तीनंतर. सूरजने कोणतीही मिस्टेक केलेली नाही, चांगला झेल टिपला गेला आणि इथून मनीजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. माईची उबदा शाल, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, नवघर गावातील अनमोल रत्न आणि खार्डी गावाचे जावई
आज त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. मनीजी पाटील धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. 9 बॉल आणि विजयासाठी 3 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. या धावा झालेल्या नाहीयेत. मी डोळ्यासमोर पाहिलंय. तुका घरतने जी गोलंदाजी केली होती धुकटन चामुंडा मैदानात अग्री समाज गटातून 2 ते 3 विकेट गेल्यानंतर कशीत कोपर संघ खेळत होता आणि त्यांची जरूर आपण पाहिलं तर रांग लागली होती विकेटच्या बाबतीमध्ये. 9 बॉल 3. मनोज 9 बॉल आणि 3 रन. मनोजने प्रभावित केले काही मागील वर्षापासून जर आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटपासून तो पुढे आला आणि मनोजने खूप चांगलं प्रभावित करत असताना तुम्हाला अपडेट राहावं लागतं. काहीतरी नाविन्य करावं लागतं. वेगळेपणाने मात्र क्रिकेट चांगलं खेळावं लागतं. यावेळेला हलक्याशा हाताने हे मनोजकडे आहे तंत्र. फक्त आल्या आल्या चेंडूला दिशा दिली, मोठे फटके खेळले नाहीत. कारण माहिती आहे मनोजला इथे जर मोठा फटका जर खेळण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली अंगलट येईल आणि त्यामुळे फक्त सिंगल घेत नॉन स्ट्राईक एंडला आला आणि आपल्या सिनियर खेळाडूला त्याने स्ट्राईक एंडला आणलं. हे क्वचित आणि कदाचित फलंदाजाला ठाऊक असतं. त्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेटर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आहे की काय? नो बॉल अगोदर पाहायला मिळालं आणि इथून नो प्लस 4 बॅटची एज घेत मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून गेला आणि विजयाचा चौकार. गोखिवरे 11 टीम यावेळेला बाजी मारत असताना आणि हार्ड लक टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीम रवींद्र ठक्कर जे आपण पाहतायत विद्यमान सरपंच आहेत टिवरी गावातील. त्यांचं सुद्धा मनपूर्वक शब्द सुमनांनी खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पिण्याने 6 धावा देत 1 विकेट. सूरज मनोजने 5 धावा. कोणती गडीबाद झाला नाही. पार्थ 7 धावा आणि इथून जर आपण पाहिलं तर पिण्याने 7 धावा.